आपण बनवणार आहे नानकेटे। त्यासाठी अर्धा कप थंड फ्रीजमधलं दूध, अर्धी वाटी साखर, हे मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। त्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। दीड वाटी गव्हाचं पीठ घेतल्यावर त्यात 1 वाटी रवा घालायचा आहे। त्याच्यानंतर मग त्याच्यात थोडे काजूचे तुकडे घालायचे आहे आणि त्याच्यात थोडी इलायची पावडर घालायची आहे। त्याच्यानंतर त्याच्यात 3 चमचे तूप घालायचं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। हे पूर्ण तुपात असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात खोबऱ्याचा किस घालायचा आहे, अर्धी वाटी। आता हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया। आता असा गोळा तयार झाला की याच्यात आपण हळूहळू दूध घालून घेऊया। आता आपण दूध आणि साखर मिक्स केलेलं आहे। हळूहळू ते घालून एक डो तयार करूया। आता आपला असा घट्ट डो म्हणून तयार आहे। आता आपण इथे आपलं पीठ मळून तयार आहे। नानकेटेसाठी आता आपण कापून घेऊया। इथे आपले नानकेट तयार आहे, तर आपण आता त्यांना फ्राय करूया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आता आपण तळून घेऊया। इथे आपले नानकेट फ्राय होत आहेत, आपण आता त्यांना पलटी करूया। आपले नानकेटे तयार आहे। आता मी इथे करते आणि हे आपल्याला झालेले नानकेटे आहेत। तर तुम्ही पण हे नानकेटे करून बघा, खायला खुसखुशीत छान लागतात। आपलं चॅनल नवीन आहे, सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।